मला वनपालनी नंबर दिला तुमचा. मी बरं. मेंढपाळ विकास समितीवरून बोलते, शारदाताई पांढरे. शारदाताई पांढरे. हो कुठून हो. बोलतो मॅडम? मी जालना जिल्ह्यातून बोलते, पण मी राज्यपाल नियुक्ती सदस्य मेंढपाळ विकास समिती महाराष्ट्र राज्य. बरं बरं. आणि सर, गंगाखेडमध्ये माणिक बुमरे या हां. मेंढपाळांच्या मेंढ्या बघा, कमीत कमी 20-25 मेंढ्या लांडग्यानी फाडल्या वाटतं. तर तिथं कोणीतरी पाठवा की. 25. बरं. गंगाखेडमध्ये? हो हो, माणिक बुमरे नावाचा माणूस आहे, एक मिनिट मॅडम. मेंढपाळ. थांबा. माणिक घुमरे. हो हो, गंगाखेड. माणिक घुमरे, गंगाखेड. हं? हो हो, 30-35 मेंढ्या सर हे झाले त्यांच्या, म्हणजे ते सकाळपासून परेशान आहेत ते. कधी झालं मॅडम हे? रात्री. काल रात्री का? हो हो. बर. आणि गंगाखेडमध्ये कुठे ऍड्रेस आहे यांचा पाठवायला? मी तुम्हाला एक काम करते, तुम्हाला नंबर देते तिथला बर त्यांचा. बर बर. आणि तुमचं हे मला नाव सांगा, म्हणजे मला रेफरन्सला सोयीचं होईल. नाव काय म्हणलं मॅडम? शारदाताई पांढरे, मेंढपाळ विकास समिती महाराष्ट्र राज्य. शारदाताई पांढरे. मेंढपाळ विकास समिती सदस्य ना? हो. सध्या तुम्ही जाणलेलं असतं ना? हो हो. बर, चालते मॅडम, मला पाठवा. हां, मी ओके ओके. आमच्या जो आहे तिथं. आता हा गंगाखेडचा एरिया कसा आहे, तिकडं फॉरेस्ट एरिया नाहीये. हां हां. हा, तरी मी पाठवतो तेंदूच्या वगैरे वनरक्षकाला. ओके ओके, मी नंबर पाठवते लगेच तुम्हाला. नंबर पाठवा हां, मला. टेक्स्ट हो. करते तुम्हाला. ओके. ओके ओके, थँक्यू. येऊन गेले, पंचनामा केला का? हो केला मॅडम, पंचनामा केला. हां, बरं बरं. आणि हो. किती किती मेंढ्या होत्या आपल्या सगळ्या? सगळे मेंढ्या 17-18 मेंढ्या होते सगळे. काही गौसली काही गौसली नाही ना. बरं, त्याच्यामुळे मी त्याला फोन केला होता नंतर परत. ते म्हणे नाही ताई, आम्ही निघालो म्हणे. बरं बरं बरं. हां, बरं झालं ते येऊन गेले. फोटो अजून टाका म्हणले ते, पुन्हा काय भेटले आता पुन्हा टाका संध्याकाळपासून. काय म्हणते? बघायला तू काही जनावर बघा, काय गौसली नाही काय गौसली म्हणलं. हो ना, तेच हो. तर असतं ना. ठीक आहे, गेले ना ते येऊन पण? हो गेली येऊन गेली. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बरं, काय त्याचा रिपोर्ट वगैरे आल्याच नंतर मला टाका मग. हां, बरं बरं. हो. हो हो दादा, हो.